शेवटी मांजर आलं मला भेटायला. कुठेतरी काय हे तोंड पिऊन घाण करून आलं. म्याऊ. लक्षद्वीप हे उजळलेले दरी. उजळले दारी शोभते खणा रांगोळी. सडा रांगोळी. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया ये? हाँ सडा. राहू दे. दारी शोभते सडा रांगोळी. फुलवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी. दाखव दरवाजाचं देवाराचं दरवाजाचं. आता तुझ्या आवाजात बोल. लक्षद्वीप लक्षद्वीप कशी घरी आव ना. काल नाही विसरला बाय. मोबाईल मध्ये थोडं काय. कुठं चालले कामास. कुठं 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 मला जातो काय काय. काय करतेस काय. अरे काय करतेस. बलवाट लय भारी भरलं बाय. काय बलवाट लय भारी भरला बाय. भारी भरला बलवाट. डॉगेश डॉगेश बिस्किट खायला येते ना मम्मी. बिस्किट खाऊन जातो येतात हे काय काहीतरी कागद बिगद दे इकडे हातात देतो. नको चावत कागद लगेच जो घेतला ना हातात ना असं उडवतो. थांब उडवतो पकडतो. यू ये कॅच. हा असं टाकायचं नसतं. घाल तिथे टाकायचं नाही कधी पण. तिथे घाल ना. ते पण लाल पडले इकडे त्याची म्हणून बाहेर घालायचं. लाल सांगतेच लाल गाळ्यात आले. त्याला माहिती आहे इथं बिस्किट भेटतात. तर सुद्धा मारीच बिस्किट दुसरं खाणार नाही. 2 दिवसांनी एकदा येते वाटतं. बारकूचा पंचाचा घुंगरू लावते बघ. घुंगरू लावले त्याचा. झाला आजचा कोटा. आणि पप्पानी दाखव. काय ना असं इथं ठेवला इथं ठेवला होता. ता ठेवायचा याच्यावर. पहिला घेऊन या त्यातला टप. हा मला भाऊने दिली. भाऊजीने दिलेला टप. गुलाबच्या नवऱ्यान घेऊन या पहिला त्यातला टप. घेणार नाही. चादरी घेतलं ना म्हणतात. आले म्हणतात हे चादरी आज कशाला घेतलेली या. तू पप्पा तुम्ही तोडला. नाही ते काय होय होय. हा हा सबूतला हाय. तू कोणी तोडला. ते काय तिथं धडपडायला गेले. काम करणार नाही नको ते धडपडायला. ते सांग कसं तुडला. कसं तुटला रे. पाय गेली असेल धडपडेल. दोघे जण काहीतरी आहे. क्राईम मास्टर दोघे जण. काय केलं सांग सांग काय कसा तुटला. चांगला टपणे सांग कसा तुटला. सांगणार नाही. पप्पांच्या बाजून आहे तो. वस्तू एखादी घ्यायला म्हणणार नाही. नाहीतर काय कधीच नाही कुठली वस्तू. एवढ्या वस्तू आहेत पण कुठे घेतली नाही. चादरी पाणी खराब झालं, दुसरं बदलायला. हा बाहेर येतात बघ कशा. ह्याच्यात काहीतरी खायला आणून टाक. गवत बिवत शेवाली आहे ना ती काय. शेवाळी टाक. काय माहितीये रात्र बदल उपास आहेत. पाणी टप बदल. तिथं नव्हता पुढं. हे टप इथं नव्हता पुढं. तर तिकडे कसा गेले टपावर. बसले वाटत टापावर. होय ना. सांगितलं सांगितलं ना. होय
पप्पा आता खाऊ देणारच नाही तुला. बरोबर आहे, सांगायचंच असतं खरं. संकेत तोंड उघडला संगीत घाबरला जरा. घाबरला. घाबरू कशाला तर काय करणार आहे? होय बोलतो खरंच बोलायला सांगतात ना संकेत शाळेत. होय, बरोबर आहे. बसलं खाली ना त्यामुळे आत नाही गेला. हा संकेत पडले डबा. असता कधी चांगला टप होता तर मस्त. होय बोलतो. ते शेवाळी आणलं की काय आणलं? ते काय माहिती कोणी पडला तर तूच वाटतं फोडलं. तूच वाटत त्याच्यावर टाकले ना आता चुकून. गवत आणली ना आता खायला. काय बैल नाही ते आता पाणी पाहिजे. हे ना बघा केवढं टाकला उपडलं आणून. माती टाका, माती. खातात ते काय माहिती. आतडी आणाय पाहिजे होती त्यांना खायला. टपात आहेत का बापा आतडी? आत नाही गेला आधी टपात. तू बाग बापा आतडी आहेत? ताट आतडी कुठे टाकून दिली. आता जेवढे झाडं वाढलेत पावसाळ्यात ते सगळे तोडते. म्हणजे जास्त नाही तोडणार, थोडं ठेवेल. होय ना? तुळशीचं लग्न येतंय ना. तुळशीचं लग्न त्याच्यावर ह्याचं पण लावायचं ना. हा कसा नाना पाटेकर सारखा कसा असतो? दाखव दाखव. पप्पानी कोयता आणली नाही. कोयता नाही, सुरा आहे सुरा. मासे कापायचा सुरा. हम्म. हे तोडू ना. हे मग काय झालं? सगळं तोडू ना. हे सगळं इथे तुळस मोकळी करावी लागते. त्याच्यावर मुंग्या बघ किती आहे. मुंग्या परत झाल्या ग. हे खायचं पान आहे? हा मग मम्मीच नाही म्हणलं. कुठून आणलं? हे बघ हा वेल खाली आला. एक टाकली नाही आणि तिकडे होय काय? खायचं पान. याला चुना लावून खातात ते पान. भारी. एक टाकून दिली. तर हे झालं तर कितीतरी होईल. माझं इथं यायचं चुना लावायचा पान आला आणि खायचं. सगळं तोडलीन बाप्पानी. साफसफाई करायला नको. जंगल बघ भाजी करायला घेते. मुंगे सगळ्या अंगावर चढले. फुलं चांगली येत होती याला. फुल घेतलं काय की बरं. बसला इकडं माकड येऊन पानं खातोय. ह्याचं पण लग्न लावायचंय ना तुळशी सोबत. होय बाप्पा? नवरी कुठं आहे? हा आमचं परसावान. परसावन म्हणजे काय तुला नाही माहित नाही. आंबे बिंबे आहेत इकडे. ही बघा केवढी झाली चिकवीन. ठेवत नाही. इकडे छोटेच पाईप जोडले होय. मोठे पाईप लई महाग. नारळीला पाणी लागतच. पाणी महत्वाचं आहे. पण ह्या एवढी मोठी झाली तरी हो तरच नारळ व्यवस्थित धरतात. होय काय? नाही तर धरत नाही. सॉकेट बघूया तिथलं. सॉकेट कुठं आहे? जोडून ठेवलं ना. आता आपण जातो तेव्हा येईल पाणी. नारळीला लागेल. पण ते पाणी कुठून येणार इथं? आपल्या बाथरूमचं सोडून ठेवायचं. असंच सोडून ठेवायचं? येईल तेव्हा येईल. ह्या नारळीचा नारळ बघा कुठं आहे. तर बघा तिकडे पडला धपा. साफ करायचं राहिलं. शंकू नारळीवर चढून दाखव. हड काय दाखव. दाखव र. एक तरी पायवर टाक मग समजेल चढतोयस तरी. दाखव. हा हा चढ. एक जोर हायसा. हातात बांगड्या वर कर तांगड्या.
इथं साफ करत आहे घराच्या खालच्या साईडला. आणि हा परिसर बघा इकडे. मिरच्या बघा किती लागल्या त्या झाडाला. बघा सगळं भरलंय. ह्याला काय बोलतात? चिचुरडी. चिचुरडीला अमावस्याला लागतात. सर्व पिकं अमावस्या असते ना, त्याच्यासाठी टाकावे लागतात. वेगळी जात तिची ही केळी आहेत ना, त्याच्यामध्ये ज्या बिया असतात, छोट्या छोट्या बिया असतात, त्या मुतखड्यासाठी रामबाण औषध आहे. मुतखड्यासाठी त्या बी काढायच्या. ह्या केळी पिकल्यानंतर त्याची पावडर करायची आणि तू दुधातून किंवा पाण्यातून प्यायची रोज. 1-2 महिने प्यायल्यानंतर असर पडतो. अशी ती केळ्यांची उपयोग आहे त्यांचा. आल्यावर चढलेलं होतं तेव्हा जुने लहानपणीचे भोवरे भेटले. किती आहेत ते? मस्त लाकडाचा भोवर आहे बघा. अशा तर भोवरे भेटत नाहीत लाकडाचे. प्लास्टिकचे बघ काय काढलं. माल्यावर चढलेलो तर लहानपणीचे आम्हाला भोवरे भेटले. ते बघा पप्पा भोवरे फिरवण्याचा प्रयत्न करतोय बरेच वर्षानंतर. माल्यावर पत्र्याच्या डबे काय सुतल पहिले मी चढलेलो वेगळ्या कामासाठी, पण मला भेटले ते भोवरे. ते पण पत्र्याच्या ह्याच्यात भांड्यात. पत्र्याचा जो कलरचा डबा असतो ना, पहिला पत्र्याचा कलरचा डबा यायचा, त्याच्यात भेटलं मला. जुन्या गंज लागले दाखवतो तुम्हाला. आता फिरवत आहेत भोवरा. लहानपणीची आठवण. नुसतं भोवऱ्यानेच केलं असायचं पहिले. पप्पा 2 रुपये द्यायचे, त्याच्यातला 1 रुपयाचा भोवरा आणायचो आम्ही. बारीक बिरीक भोवरे आहेत. हे बघ कसा मस्त आहे. दादा जरा लहानपणी नाही सुटतोय तो सारखा. तर काढी लिहा ह्याच्यातला पर्कल मधला दोरा काढी. आधी बघूया. हा पर्कल मधला काढशील ना सफेद दोरा. कसला लाकडाचा बनवलाय एकदम. इकडे सुकत घातलंय. हे आपण एक संकेत रील करायच्या. 2 जण गोणी घेऊन फिरत असणार तर श्वेता विचारणार कुठं चालले हो, काय करता, गोणी घेऊन कुठे फिरता. तुला नाही समजणार असं बोलायचं आणि जायचं आणि लोकांच्या फाटाक्या चोरत. आणि ती बघणार मग लपून लपून. हा काय चालेल ना? नाही हा सुटतोय. सुतळ आहे ना त्याच्यामुळे तो सुटतोय. माल्यावर चढूया जरा, बघूया काय आहे भेटतोय. हा असा माला इकडे आमच्या लहानपणीच्या वस्तू आहेत इकडे बघा. सर काय काय सध्या फेकून दिली नाहीत. जुन्या जुन्या वस्तू. या नवीन घर बांधलं नाही, सर्व वस्तू ज्या लहानपणीच्या होत्या ना, खेळणी वगैरे, ते सर्व फेकून दिले. लहानपणी गोटे भोवरे काय ना काय खेळतच असायचे हो. ते सगळ्या वस्तू आता गेल्या, संपल्या. त्या काय काय आठवणी राहिल्या ते भेटलेत.